छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो उद्या किल्ले रायगडवरती संपन्न होणार आहे। या सोहळ्यानिमित्त ज्यांच्या अमृतवाणीतून हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पार पडतो असे राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम आपल्यासोबत आहेत। महाराज, काय सांगाल, उद्याचं कसं नियोजन असेल? नमस्कार। शिवराज्याभिषेक सोहळा हा सोहळ्याचं विशेष कौतुक करावं किंवा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जो म्हणाल तर आज तमाम जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरमधून या ठिकाणी शिवभक्त येत असतात। आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी जे आलेले शिवभक्त आहेत हे शिवभक्त अगदी ओसंबून वाहणार तशा प्रकारचा त्यांचं एक आनंद असतो आणि ते आनंद प्रतिवर्षी या ठिकाणी येत असतात। आणि आजच्या शिवराज्याभिषेकाचा जर विचार करायला गेलं आज पूर्णपणे दिवसभर या ठिकाणी शिरकाई माता गणदेवतेचं पूजन, त्याचप्रमाणे जगदीश्वराचं पूजन झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी छत्रपतींचं शिवतुलाभार केला जातो। तुलाभार झाल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी आजची द्वादशी आहे, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, या दिवशी संभाजी राजांची जयंती देखील साजरी केली जाते। हे सर्व संपूर्ण साजरे झाल्यानंतर उद्या सकाळी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होणार आहे। प्रथम जिल्हा परिषद शेड मधून त्या ठिकाणी पालखी सोहळा निघणार आहे। पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर संपूर्ण मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य धारेश्वर महाराज, रायपाटणकर महाराज, पाथरीकर महाराज अशी सर्व संपूर्णपणे गुरुवर्यांच्या समवेत त्या ठिकाणी पालखी सोहळा जाईल। या ठिकाणी आपल्या ज्या होळीच्या माळावरून छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्याचप्रमाणे ज्या आपली जी असलेली या ठिकाणी जे ध्वजारोहण आहे हा ध्वजारोहण केलं जाईल। ध्वजारोहण झाल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेकासाठी आतमध्ये प्रवेश केला जाईल आणि त्या ठिकाणी छत्रपतींना ठेवून अतिशय सुंदररित्या राज्याभिषेक सोहळा केला जातो। त्या ठिकाणी अनेक मान्यवर गुरुवर्य यांची उपस्थिती असते। शिवकल्याण। महाराज, गेले अनेक वर्ष आपण हा राज्याभिषेक सोहळा आपल्या अमृतवाणीतून हा पार पडत असतो। एकंदरीत काय अनुभव सांगाल? एक शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आपण स्वतः राजपुरोहित म्हणून तो कारभार सगळा पाहत असता, कसा अनुभव आहे आणि काय प्रेरणा आहे महाराजांकडून तुम्हाला मिळते? प्रेरणा म्हटलं तर आज देव देश धर्म याचं तशा प्रकारचं जे टिकून आहे ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, आणि शिवाजी महाराजांमुळे ते टिकून आहे म्हणून आज आपण कपाळी टिकली लावतोय, आपण गंध लावतोय, भस्म लावतोय। आज या ठिकाणी आपल्या आया बहिणी खूप सुरक्षित आहेत। ही परिस्थिती जी आहे ही छत्रपती शिवराय नसते तर आज फार विकट परिस्थिती असती। आणि या छत्रपतींसाठी सर्व संपूर्णपणे आपलं जीव ओतून या ठिकाणी तन मन धन अर्पण करून या राज्याभिषेकाकरता आपण येत असतो। माझ्याबरोबर अनेक महाराष्ट्रातून पंचाक्षर माहेश्वर मंडळ, अर्चक सभा आहे, RJS आहे, अशा प्रकारचे सर्व संपूर्ण संस्था या ठिकाणी येऊन या सहभागामध्ये या ठिकाणी सहभाग घेत असतात आणि खूप आनंदामध्ये वेदघोषामध्ये अत्यंत सुंदर अशा पखवाज वादवासहित त्या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला जातो। यावेळेस महाराज, शिवभक्तांचा नेमका उत्साह कसा असतो आणि काय तिथलं वातावरण असतं गडावरचं? वातावरण म्हणाल तर आज दिवाळीच असते, कारण हा दिवाळी जी आहे ती आपण दिवाळी जशी आपली घरामध्ये साजरी करतो तीच या ठिकाणी दिवाळी आहे। आणि विशेष म्हणजे पंढरीची जशी वारी तशी ही छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडाची जी होणारा शिवराज्याभिषेकाची वारी म्हणून प्रत्येक शिवभक्त त्या ठिकाणी येत असतो। धन्यवाद महाराज। हे होते राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जशी पंढरीची वारी तशीच ही रायगडावरची वारी, आणि त्याच निमित्ताने शिवभक्त जो येतो किल्ले रायगडावरती दाखल होत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैष्णव पायन, TV9 मराठी, किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।